नवीन कृषी सेवा केंद्र सुरू करायचं आहे यासाठी लायसन्स कोणकोणत्या प्रकाराचे लागतात? तर सर्वात आधी आपल्याला कृषी सेवा केंद्र सुरू करायचं असेल तर कीटकनाशकांचा परवाना असणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये बुरशीनाशक, कीटकनाशक, तणनाशक, टॉनिक, ॲकॅरिसाइड्स, विरिसाइडल अशा वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश असतो। यानंतर आपल्याला लागतं ते म्हणजे सीड्सचं लायसन्स। बियाण्यांचे लायसन्स हे दोन प्रकारातील येतील, एक बीटी कॉटन आणि एक नॉर्मल सीड्स। जर आपण कापूस विभागामध्ये काम करणार असाल आणि तुम्ही कापसाचे बीटी कॉटन बियाणे जर विकणार असाल तर कॉटन सीड ॲक्ट अंतर्गत तुम्हाला बीटी कॉटन सीड्स लायसन हे सेपरेट लायसन काढून घ्यावं लागणार आहे। आणि एक नॉर्मल बियाण्यांचं लायसन ज्याच्यावरनं आपण तृणधान्य, कडधान्य पिकं किंवा भाजीपाला पिकातील बियाणं विकू शकतो। यानंतर पुढचा प्रकार आहे तो म्हणजे फर्टिलायझरचं। फर्टिलायझर लायसन हे दोन टाईप्सचं असतं, एक आहे होलसेलचं आणि एक आहे रिटेलचं। अशा दोन्ही प्रकारचे परवाना सुरुवातीलाच काढून ठेवणं हे नेहमीच फायद्याचं ठरतं। जर तुम्हाला कृषी सेवा केंद्राचा लायसन्स काढायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या या नंबरवरती तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता। अशाच उपयुक्त माहितीसाठी आजच फॉलो करा संवाद पब्लिसिटी।